चल ग राणी गाऊया गाणी फिरूया पाखरा संग रामाच्या पारात गारे गारे वाऱ्यात भिडू दे अंगाला अंग जवा तुझे नि माझे जुळे पाणी थेंब थेंब गळ. अरे माकड तोंड्या, तुला लाज नाही वाटत का पोरींना छेडायला? अगे भावाने मी पोरगा म्हणल्यावर पोरींना छेडणार ना, पोरांना छेडून काय करू? थांब थांब, तुला लय चरबी आली, तुझी सगळी चरबी उतरवते. 6 महिने जिम लावून जी चरबी उतरली नाही ती तू कशी उतरवते ना तेच मी बघतो. थांब थांब, लय झालं तुझं, आता तुला दाखवतेच. हे बघ, तुला दाखवायचं असेल ना तर तिकडे झाडा मागे चल. त्याचं काही नाही, त्याला पब्लिक आहे. नालायक बेशरम हलकट कुठला, मुलीशी कसं बोलायचं कळतं का तुला? आता काय चुकीचं बोललोय मी? नालायका, तुला आया बहिणी नाहीत का? आजपर्यंत असं काळजीने कोणीच विचारलं नाही. पहिले जे तुम्ही ज्यांनी विचारलं आया बहिणी नाहीत का? आई आणि बहीण आहे मला. दोघी हल्ली आजारी असतात म्हणून त्यांच्यासाठी सून शोधतोय. हो, मी सून शोधतोय. मग करशील ना माझ्याशी लग्न? खूप सुखाने संसार करू आपण, अगदी राजा आणि राणी सारखा. तुझ्यासाठी काही म्हणजे काही कमी पडू देणार नाही मी. तू जर म्हणालीस ना आकाशातून चंद्र आणि तारे तोडून आण, तर समाजाची पर्वा न करता आकाशातून चंद्र आणि तारे तोडून आणून देईन. अरे फेंद्र्या तोंडाच्या, आरसा तोंड बघितलंस का कधी? अरे मी तर आज सकाळीच बघितलं होतं. थांब थांब, तू असं ऐकायचं नाहीस, माझ्या भावाला सांगते. अगे जपून जा ग, आणि त्याला म्हणावा तुझे दाजी गार्डन मध्ये वाट बघतायत. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल मी एवढी का काळजी करतोय माझ्या होणाऱ्या बायकोची? हो, काय सांगायचं मला, 7 वर्ष झाले पोरी शोधतोय पण एक पण पोरगी मिळायला तयार नाही. महाराष्ट्रात पोरींचा तुटवडा झालाय. हो दीदी, कोण ग? हाच का तो? हो दादा, हाच तो. त्याला चांगला राहा शिकव. कोण, मी? अगं तुला तर चांगलंच माहिती ना, मी अभ्यासात किती कच्चा लिंबू येते, मला वाचता लिहिता कुठे येते. अरे दादा, धडा शिकव म्हणजे त्याचे हातपाय मोड चांगले. हा, असं बोल ना मग मराठीत. आता तू फक्त बघत राहा, याचा फुटबॉलच करतो मी, याला सुट्टीच देत नाही. आता तुला सांगतो, त्यांनी मला ओळखलेलं नाही अजून. अरे मी चांगल्या चांगल्याला पाणी पाजलंय. हा दादा, एक काम कर, याला पाणी नको पाजू पण. अरे त्याला तू पण ना कोणत्याही गोष्टीला सिरियसली घेते राव. बरं, आता मी त्याच्याकडे तोंड वळवतो, त्याला मारायचंय ना. अरे मग त्यात परमिशन काय घेतोस? तुझं तोंड आहे, खुशाल वळव ना आणि दे ठेवून. बरं बरं, ठीक आहे, 1 2 3. का रे, तुझी ही मजा, तू माझ्या बहिणीला छेडलंस. आज तुझं काय खरं नाही, आज तू गेलास, आज तू मेलास, आज तू मरतोस. चायला माझंच काय खरं नाही. मेवणे मेवणे, जरा थंड घ्या. मी थंड बिंड काय घेत नसतो, मी फक्त दारू पितो, दारू. अरे चा, एवढंच ना? मेवणे, ही घ्या देशी दारू. अरे वा, हे तर लयच भारी झालं मग. होणारे दाजी, काही म्हणा, रम बियर किंवा विस्कीपेक्षा देशी जी मजा आहे ना ती कशातच नाही. हो खरंय खरंय, अगदी खरंय. दादा, अरे तू त्याला धडा शिकवायला आला होता ना, आणि हे काय केलंस? ताई, अगं तुला सांगतो, दुश्मनीने दुश्मनी वाढती, प्रेमाने प्रेम वाढतं. तसंही हे बघ, तुला असा मुलगा शोधून सुद्धा सापडणार नाही जो बघ आपल्या मेवण्याची एवढी काळजी घेतोय. तर तुझ्यासाठी तो काय करणार नाही सांग मला? छी, मला वाटलं माझा भाऊ तरी माझी बाजू घेईन, पण तो तर बेवडा निघाला. मेवणे, आमची होणारी बायको तर रागाने निघून गेलो. होणारे दाजी, तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका, मी त्याला बरोबर पटवतो बघा. तुम्ही फक्त माझी काळजी घ्या, बाकी सगळं माझ्यावर सोडवा. सगळं कसं व्यवस्थित करून देतो बघा मी. मेवणे, तुम्हाला आयुष्यभर दारू पाजण्याची जबाबदारी आमची. मग झालंच तर, 1 महिन्यात माझी बहीण तुमच्या घरी चूल फुकतानी दिसणार. चायला, आज माझं काय खरं नव्हतं. आज माझा मेवणा बेवडा निघाला नसता ना, तर आज संध्याकाळी माझी डेड बॉडी स्मशानभूमीतच दिसली असती. धन्यवाद त्या देशी दारू बनवणाऱ्याचे, खूप खूप धन्यवाद.